शाल्मलीची लेक प्रचंड त्रागा करत होती. शाल्मलीचा पेशन्स संपला. तिने लेकीवरती हात उगारला. मारलं नाही, पण तिची लेक दणादण पाय आपटत खोलीच्या बाहेर निघून गेली. जाता जाता म्हणाली, तू माझी सावत्राई आहेस. शाल्मलीला खूप वाईट वाटलं आणि तिच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ उभा राहिला. तिची आई तिच्याशी कसं वागायची हे सगळं आठवलं आणि तिला त्रास व्हायला सुरुवात झाली, मानसिक आणि शारीरिक सुद्धा. तिचा नवरा म्हणायचा, झालं गेलं गंगेला मिळालं, तो भूतकाळ होता, तू तुझ्या आईला माफ कर. त्यावर शाल्मलीचं म्हणणं असायचं, मी का तिला माफ करू? नवरा म्हणायचा, तिला माफ करायचं आहे तो तुझा त्रास कमी व्हावा म्हणून. तुझ्या स्वतःसाठी तुझ्या आईला तू माफ कर. आणि ह्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा मनाचा कमकुवतपणा नाही किंवा पडतं घेणंही नाही. माफ करणं म्हणजे एक शहाणपण आहे, विजडम आहे. त्यावरती शाल्मली म्हणायची, इतकं सोपं आहे का कोणाला माफ करणं? आणि तुला काय कळणार आहे? कारण तुझी आई किती चांगली आहे. तुला इतकं प्रेमाने वाढवलं आणि अजून सुद्धा त्या आपल्याला मदत करतात. आपल्याला काय होतं आहे, तुला काय होतं आहे ते त्यांना समजतंय. किती प्रेमळ आहेत त्या. त्यावर नवरा म्हणाला, अगदी बरोबर आहे. मला समजणं कठीण आहे आणि कोणालाही माफ करणं सोपं नाही आहे. पण तुला तुझ्या फायद्यासाठी, तुझ्या मानसिक स्वास्थ्यासाठी आईला माफ करावं लागेल. आणि हे माफ करणं सोपं नाही आहे, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आज मात्र शाल्मलीने हे प्रयत्न करायचे ठरवले. तिने काय काय स्टेप्स घेतल्या हे आपण ह्या गोष्टीतनं बघूयात. त्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत ऐका, शेअर करा, चॅनललाही सबस्क्राईब करा. नमस्कार, सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. शाल्मलीचे वडील ती 10 वर्षांचे असताना गेले. तिचे काका काकू आजी त्याच गावात राहत होते. आईला खूप कामं करायची होती आणि आईची नोकरी सुद्धा होती. त्यामुळे काका काकू आणि आजी म्हणाले की आम्ही आत्ताला शाल्मलीला आमच्याकडे घेऊन जातो. आई हो म्हणाली. काही दिवसांनी काका काकूंनी शाल्मलीला तिच्या घरी आणून सोडलं. त्यावर आई म्हणाली, तुम्ही नाहीतरी वडिलोपार्जित घरात राहता आहात आणि आजी सुद्धा तुमच्याच घरात आहेत, मग सांभाळा की शाल्मलीला. काका काकूंना आणि आजीला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण शाल्मली मात्र आईच्या प्रेमासाठी आसुसलेली होती. तिचेही वडील गेलेले होते ना. पण तिच्या आईचं वागणं तिच्या भावाबरोबर आणि शाल्मली बरोबर खूप वेगवेगळं होतं. दुजा भाव होता. भावाची ती खूप काळजी घ्यायची, अभ्यास घ्यायची, त्याला काय हवं नको ते विचारायची, आजारपणात त्याच्या बरोबर असायची. शाल्मलीचं आजारपण नेहमीच काका काकू आणि आजींनी केलं. आई कधीही बघायला आली नाही. शाल्मली कधी प्रेमाने जवळ गेली तर तिला म्हणायची, हे काय, कशाला जवळ येतेस? किंवा तिने आईच्या हातचा मारही खूप खाल्ला. तिने विचारलं का मारलं, तर ह्याचं उत्तरही आईने कधी दिलं नाही. हळूहळू शाल्मली आपल्या आईपासनं दूर होत गेली आणि आईविषयीची एक अढी तिच्या मनामध्ये बसली. बिना बापाची मुलगी, डोक्याला त्रास नको म्हणून ग्रॅज्युएट झाल्या झाल्या शाल्मलीचं लग्न लावून दिलं. शाल्मलीला पुढे शिकायचं होतं. त्याने अजूनच शाल्मली दुखावली गेली. नवरा चांगला होता
आणि त्याने सल्ला दिला की तू काहीतरी प्रयत्न कर आणि आईला तुझ्यासाठी माफ कर. हा तुझा कमकुवतपणा नसणार आहे, तर एक शहाणपणाने, विजडमने घेतलेला निर्णय असेल. जाणीवपूर्वक घेतलेल्या स्टेप्स असतील. कारण एकदम माफ करणं जमणार नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात कर. लागलीचच तिने सुरुवात केली. दुसऱ्याच दिवशी लक्षात आलं की घरातली काही फळं गायब आहेत. तिने मोलकरणीला विचारलं. मोलकरीण म्हणाली, मीच घेतली ती फळं आणि माझ्या बिनबापाच्या लेकराचा काल वाढदिवस होता. पैसे नव्हते म्हणून मी फळं उचलली. रडायला लागली आणि म्हणाली, मला प्लीज नोकरीवरनं काढू नका. ही गोष्ट शाल्मलीला पटली. तिने मोलकरणीला माफ केलं. ती म्हणाली, ठीक आहे, मी समजू शकते, पण गोष्टी उचलायच्या नाहीत. जेव्हा तुला काही हवं असेल तेव्हा तू माझ्याकडे माग, मी तुला नक्की देईन. हे माफ करणं तिला जमल्यानंतर हायसं वाटलं. आता स्टेप्स घ्यायला पाहिजे. मग ती माइंडफुलनेस शिकायला लागली. त्या माइंडफुलनेस शिकवणाऱ्या शिक्षकांसमोर तिने आपलं मन मोकळं केलं. शिक्षकांनी त्याच्यावरचे सगळे उपाय तिला सुचवले. काही ध्यानाचे प्रकार तिला शिकवायला सुरुवात केली. पहिल्यांदा खूप भावना उफाळून वर यायच्या. तिला त्रास व्हायचा. इतका राग खदखदायचा की ज्याचं नाव ते. हळूहळू सरावाने तिला भावनांकडे आणि विचारांकडे बघता यायला लागलं, साक्षी भावाने. पण ध्यान करत नसताना कधी विचार आले ना, तर मात्र तिला खूप त्रास व्हायचा. मग तिने सारासार विचार करायला सुरुवात केली. आपल्याला माइंडफुलनेस प्रमाणे आत्ताच्या क्षणात राहायचं आहे. आपला भूतकाळ आपण बदलू शकणार नाही. मग भूतकाळाचा परिणाम आत्ताच्या जीवनावर, आत्ताच्या क्षणावर होऊन द्यायचा आहे का? माझं हे उद्दिष्ट आहे का? मला आनंदात जगायचं आहे आणि हेच माझं उद्दिष्ट आहे ना. मग त्याप्रमाणे मी प्रयत्न करेन आणि भूतकाळ झाला एवढंच मी बघेन. त्याच्या मागे पुढे कोणत्याही प्रकारची विशेषणं लावणार नाही, लेबल लावणार नाही किंवा जजमेंट पास करणार नाही. त्यामुळे गोष्ट जशी आहे, विचार जसा आहे आणि भावना जशा आहेत तशाच्या तशा ती समोर बघून बघायला शिकली साक्षी भावाने. त्यामुळे त्रासदायक भावना उत्पन्न व्हायचं थांबलं. अर्थात या गोष्टीला, सरावाला वेळ गेला. पण ज्या क्षणी तिला पूर्णपणे आईला माफ करणं जमलं, त्या क्षणी तिला खूप हलकं वाटलं. किचनमधलं सिंक काहीतरी गाळ अडकून तुंबलेलं राहावं, त्याचा वास यावा, तो कचरा गेल्यानंतर साचलेलं पाणी निघून जावं, तसं तिचं झालं. हा जो सगळा त्रास होता तो नाहीसा झाला. पण तरीही मन वारंवार स्वच्छ करायला हवं ना, रोज सिंक साफ करतो तसं. म्हणून तिने माइंडफुलनेसचा सराव चालू ठेवला. तुम्हाला आजची ही गोष्ट कशी वाटते आहे? आजच्या गोष्टीमध्ये आपण अनेक गोष्टी शिकलो. माफ करणं सोपं नाही, म्हणून छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. माफ करणं हे दुसऱ्यासाठी नसून आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी, हिलिंगसाठी आवश्यक आहे. ह्याच्यासाठी स्वतःबरोबर कठोर होऊ नका. स्वतःला सुद्धा काही प्रमाणामध्ये समानुभूती, एम्पथी दाखवा आणि पुढे जाऊन स्वतःला मदत करा.
त्याच्यावरती काहीतरी स्टेप्स घ्या. शाल्मलीने इथे माइंडफुलनेसचा आधार घेतला. तेवढा वेळ द्या आणि मग माफ करणं सोपं होईल. ह्याच्या मागे शहाणपण आहे, तुमच्या मनाचा कमकुवतपणा नाही. तुम्हाला हे कसं वाटतं आहे हे कमेंटमध्ये जरूर सांगा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.